जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बोला काय महत्त्वाचं बोलायचं. काय बोलायचं? तुम्हा दोघांचं बाळ तुम्ही शीतल आणि शाल्मलीला द्यायचा जो डिसिजन घेतलाय त्याबद्दल बोलायचं. मानस वैदेही, तुम्हा दोघांनाही माहितीये की आम्हा कुणालाच तुमचा हा डिसिजन नाही पटलाय. चेहऱ्यावर असं टेन्शन का दिसतंय? नाही नाही, टेन्शन कसलं? मी फक्त विचार करतोय, कारण उद्याचा दिवस ना खूप मस्त असणार. तू तयार ना? एक मस्त सरप्राईज आहे. परत सरप्राईज? त्यांचं दुःख हलकं करून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी एक आई म्हणून मी माझं बाळ त्यांना देऊन एका बाईला मातृत्व देण्याचा निर्णय घेतला. शाल्मलीला कधीच बाळ होऊ शकत नाही आणि ह्या सगळ्याचा त्यांना खूप त्रास झालाय आणि त्यातून हे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. आपण सगळ्यांनी बघितलंय. समजा त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायचा असेल आणि त्यासाठी आपण त्यांना आपलं बाळ दिलं तर त्यांना खरंच खूप बरं वाटेल. You guys have some great thoughts, man. Anyway, what I want to say is, तुमच्या ह्या डिसिजन मध्ये मी आणि गौऱ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत. कविता आपल्या प्रेमाच्या सरत्या काळाची मी सांगावी तू ऐकावी. कविता आपण अशी जगावी जगण्यातल्या कवितेमधून कविता आपुले जीवन व्हावे. आत्ता मी कुठून आणू आंबे हळदीचं लोणचं? कुठूनही आण, मला काय करायचंय? मला आत्ताच्या आत्ता खायचं, तू मला आणून दे प्लीज. यू मीन डोहाळे? ऑब्विसली. तर रात्री लोणचं what the hell is this यार? अरे समीर, हेल वगैरे काही नाही, ह्याला ना डोहाळे म्हणतात, डोहाळे. आणि लोणचं मला नकोय, वैदेहीला हवंय, कारण तिला आंबे हळदीचं लोणचं खायचे डोहाळे लागलेत. वैदेही, तू ना लांब जाऊच नको, माझ्या जवळ, खूप खूप जवळ, कारण मला ना तू जवळ असायचे डोहाळे लागले, आणि ते पण आता तुला केस पुसताना बघू. मग तयार आहेस नाही व्हायला? येस, वी आर रेडी. येस, रेडी. वैदेही, लुकिंग ॲट द ग्रोथ, मला असं वाटतं येत्या 10-12 दिवसात तुझी डिलिव्हरी होईल. से अबाउट 25 जानेवारी. तो वैदेही मानस रेगे यांना मानस रेगे यांच्या हातचा पास्ता खायचे डोहाळे लागले, मग ते पुरवायला नकोत का? त्यामुळे मी शीतलला फोन केलाय आणि ते पण दिवसभर ऑफिसमध्ये येणार नाहीत, कारण त्यांच्या मीटिंग्स आहेत. त्याच्यामुळे शेफ मानस रेगे वैदेही मॅमच्या सेवेत हजर आहे. ए माईक ना, माझ्यासाठी पण पास्ता कर, मला पण हवाय. काय ग? ऑब्विसली, ते न करण्याचं धाडस करू शकतो का मी? काय बोलतोस असं? एक फटका देईन ना तुला मी अशी. जा आमच्यासाठी पास्ता बनव जा. दम देऊ नको, आईला नाव सांग. ए आईचं नाव काढू नको, घाबरत नाही तुझ्या आईला मी. आला थोडं छान, आईला नाव सांगेन. लहानपणापासून असाच मस्तीखोर आहे हा मुलगा.
हा बोल ग. अरे काय, कुठेस तू? मी परत एकदा शेफ मानस रेगे बनलोय आणि वैदेहीसाठी खास पास्ता बनवतो. म्हणजे तू आणि पास्ता? हो, मी वैदेहीसाठी पास्ता बनवतोय कारण तिला माझ्या हातचा पास्ता खायचे डोहाळे लागले. मग आता काय करायचं तूच सांग. काय नाही करायचं, पटापट पास्ता बनवायचा गपचूप आणि द्यायचा वैदेहीला. मग तेच करतोय. फक्त तुझा फोन आल्यानंतर गपचूप नाही करता येते, पण पास्ता चालू आहे. ही जे पुरे हा मानस, हे पण हे भारी आहे रे, पास्ताचे डोहाळे. आणि तू स्वतः तुझ्या हाताने वैदेहीला पास्ता बनवून देतोस. नवरा असावा तर असा. एक्झॅक्टली. फक्त ते त्या समीरला सांग, तुला नवरा व्हायचं डिसिजन कॅन्सल करेल बघ. सांगते. ए मानस, अजून शीतल पण नाही आलेत ऑफिस मध्ये. मला जाम बोर होतंय आणि तू पण येणार नाहीयेस असं वाटतंय. काय करू यार? काम कर, काम. हा तानिया, आपण ना ऑफिसमध्ये काम करायला जातो. मग काम कर म्हटल्यानंतर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तू काम करायला लाग, म्हणजे तुला बोर होणार नाही. बरं चल आता ठेव, मला पास्तावर कॉन्सन्ट्रेट करू दे. हे ऐक ना, त्यापेक्षा मी समीरला फोन करून पकवते. हा हा ओके, चल बाय. अरे यार, काय बोर दिवस आहे. समीर सुद्धा नाही उचलत आहे फोन. हा हॅलो. हे बघ मानस, मला ना आत्ताच्या आत्ता आपल्या लग्नात होती ना ती जिलबी खायची. तू घेऊन ये. अगं पण मी कुठून आणू आता? मानस, ते मला कसं माहित. हे बघ, तू मला आत्ताच्या आत्ता ती जिलबी आणून दे. मला ना खूप जास्त क्रेविंग होते. ओके. काय रे, पुन्हा डोहाळे? हो. मीराने सांगितली मला सगळी सिच्युएशन. हा म्हणजे आम्ही ज्या लोकांबरोबर मीटिंग करणार होतो ते आलेच नाही. हो, कळलं मला. मी करेन हे काम. खरंच करशील? हो. तुला त्यांच्या जवळ राहायचं होतं ना, आता फक्त जवळ नाही तर मी कायम त्यांच्या सोबत राहणार आणि सोबत राहून त्या दोघांनाही बर्बाद करणार. आता जोपर्यंत मीरा आणि देवाशिषला मी रस्त्यावर आणत नाही ना, तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. आदित्य? हो मधुर, माझ्यामुळे त्या दोघांना लाचार झालेलं रस्त्यावर आलेलं बघायचंय मला, आणि हे मी करणारच. कधी नजरेसमोरचे येतात तेच सत्य असं नसतं, तो भासही असू शकतो. हे सगळं तुझं शहाणपण तन्मयला खुनाच्या आरोपात अडकवलंस तेव्हा कुठे गेलं होतं? भास, माझ्या खोलीतले पैसे आत्यांच्या खोलीत कसे सापडले? आय एम सो सॉरी, ऍक्च्युली फोन माझ्याजवळ नव्हता. नाही पण तुम्ही आहात कुठे आणि फोन का नव्हता तुमच्याकडे? नाही, त्याचं काय झालं, मी आईबाबांबरोबर हॉलमध्ये गप्पा मारत होते आणि फोन इथे बेडरूम मध्ये होता. कधी निघणार आहात आता? निघेन आता थोड्या वेळात. थोड्या वेळात नाही, आत्ता निघ. आता लगेच? हो. पथनाट्य करू नको असं राजवीरने सांगितलं का तुला? दोन मिनिटात येतो म्हणला होता, अजून याचा पत्ता नाही. अभि, हे बघ मीनाक्षी आली आहे. तुझा प्रसाद मी मीनाक्षीकडे देते. हा, तू बाहेर आलास की खाऊन घे. दर्ग हे काय? तू मला पहिल्याच ऍक्ट नंतर टॉप 5 मध्ये दिसतेस. नाचाच्या क्षेत्रात एक अजून सचिन तेंडुलकर आम्हाला बघायला मिळतोय का काय? तुझ्याकडनं नजर नव्हती हट. आता असं वाटायला लागलंय की तूच ह्या कार्यक्रमाची हिरोईन आहेस.